जीवोद्धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्यध्यक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विना वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिदेमिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरो विवेकावरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा 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 वार करे हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचिया नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा हे देव परिहा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता नवे नवे आपल्या सगळ्या सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती रागरसिक पंचमवेद निर्माते खरं तर त्यांचं वर्णन असं केलं जातं खिशात नाही धान समाजात नाही मान बसायला मोडकी खाट पाणी प्यायला फुटका माठ आणि शेवटी वैकुंठाची वाट असा त्यांचा परमार्थाचा थाट असे जगद्गुरु विश्ववंदनीय तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा तुम्हा आम्हा सगळ्या जीवांना ईश्वर प्राप्तीचे 5 सूत्र सांगणारा अभंग मी आजच्या निरूपण सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय ज्या साधकाला ज्या हितचिंतकाला ज्याला असं वाटतं की आपल्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे असा जो साधक असतो जो अनन्य भावाने तुकोबारायांना शरण जातो आणि तुकोबारायांना म्हणतो की जर मला देव भेटायचा असेल देव जर मला भेटला पाहिजे असं जर मला मनापासून आत्यंतिक तळमळ आहे तर मग त्यासाठी जर काही सूत्र असेल काही उपाय असेल जो सोपा पाहिजे आणि मग अशा पद्धतीने 5 उपाय या 6 चरणांच्या माध्यमातून तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि मग ते 5 सूत्र 5 उपाय जर तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोकांनी जर आपल्या जीवनामध्ये जर त्याचा अंगीकार केला तर एक दिवस नक्की देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आता 5ही सूत्रांचा विचार आणि राहिलेला 50 मिनिटाचा कालावधी फार तर 1 तासाचा कालावधी आणि 5 सूत्र ज्या वेळेस आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचायचे आहे ना तर त्या 5 सूत्रामध्ये
मी थोडक्यात फक्त विभाजन असं करतो की त्याच्यामध्ये एक प्रधान सूत्र आहे आणि 4 सहाय्यक सूत्र आहे. आता प्रधान सूत्र म्हणजे काय? मुळात अभंगाची निर्मितीच याच्यासाठी झालेली आहे की तुझ व्हावा आहे देव. जर तुम्हाला देव हवा असेल, देवाचा पत्ता तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल, तर मग काय केलं तरी हा सुलभ उपाव. हे 5 उपाय आहे. पहिला प्रधान उपाय आहे तो म्हणजे भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. हा एक प्रधान उपाय आहे. आणि उरलेले जे 4 सूत्र आहे जे पुढे मी विवेचनामध्ये या ठिकाणी मांडील, वेळेच्या अभावी मी आता पुढे निघून जाणार आहे. जे 4 सूत्र आहे ते सहाय्यक सूत्र आहे. आणि अशा अर्थाचा देवप्राप्तीचा नवे आपण आपल्या ज्या ठिकाणी आज आहे त्या ठिकाणी बसून सुद्धा त्या ईश्वरापर्यंत कसं जाऊ शकतो ते ईश प्राप्तीचे 5 सूत्र आपण या ठिकाणी तुकोबरायांच्या या अभंगाचा आधार घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो अतिशय अगत्याचा आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 38व 3 तप या ठिकाणी पूर्ण झाले. आणि त्या 3 तपानंतर पुढच्या 4थ्या तपाकडे वाटचाल करत असताना ही द्वितीय वर्षाचं नियोजन आयोजन आपल्या सगळ्या मंडळींच्या सहकार्यामधून आणि ठिकाण तर असं आहे की इच्छापूर्ती हनुमान मंदिर, रानूमाळीमाळा, नगरसूल. खरं तर या मंदिराचा ज्या वेळेस काम झालं होतं त्यावेळेस आमचे परमार्थ स्नेही हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली पैठणकर यांच्या सहयोगातून त्याही वेळेस येण्याचा योग आलेला होता. आणि असं जाज्वल्य हनुमानाचं मंदिर, तेही इच्छापूर्ती मंदिर. कारण आजकाल असं आहे ना की प्रत्येकाला असं वाटतं माझी इच्छा त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे. आणि मग अशा इच्छापूर्ती मंदिराच्या समोर 38 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये ज्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हा सप्ताह चालू आहे असे आदरणीय प्रातस्मरणीय हरिभक्त परायण सुंदरलाल महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रत्येकाचा नामोल्लेख न करता तुमच्या सगळ्या सज्जन भाविकांच्या साधकांच्या अथक प्रयत्नाने सहकार्यामधून पुण्यानुमोदनामधून हा सप्ताह या ठिकाणी पार पडतो आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी तर एक म्हणतो की तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण सप्ताह कीर्तन प्रवचन आणि ही जी परंपरा आहे ही परंपरा जर आपल्याला पोहोचवायची असेल, त्या इच्छित गंतव्यापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर तुमच्यासारखी बुजुर्ग मंडळी जोपर्यंत भक्कमपणे पाठीमागे उभे नाही ना तोपर्यंत तरुण रक्ताला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. म्हणजे माऊलींनी अतिशय छान सांगितलं आहे, येत वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेविती तेच येर आचरिती सामान्य सकळ. आणि 38 वर्षापूर्वी परमपूज्य सद्गुरू वैकुंठवासी लहरीनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादातून शिंगव्याचे नामदेव महाराज असतील, उसवडचे नामदेव महाराज असतील आणि तुम्ही सगळी या ठिकाणची जी सगळी महाराज मंडळी होती, या महाराज मंडळींच्या स्वयंप्रेरणेमधून हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. त्या सप्ताहामध्ये सगळ्याच गुणीजनांचं या ठिकाणी आयोजन नियोजन अतिशय छान आहे. त्यामध्ये खरं तर माझंही आज्ञा आहेर आहे, मृदुंग वाजवायला सुद्धा आहेर आहे आणि गायला सुद्धा आहेर आहे. आणि मला वाटतं दोन्ही बाजूने जर 2 आहेर असतील आणि जे अतिशय गानगंधर्व आहे ज्यांचं येवल्यामध्ये नवे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय छान नाव घेतलं जातं, दादाभाऊंना मी तेव्हाही बोललो होतो. आणि अशा पद्धतीने दादाभाऊ हे खरं तर एक अतिशय डोंगराळ भागामधून उगम पावलेलं जरी असेल तरी सुद्धा तालुक्यासाठी अतिशय एक स्वरगंधर्व नेतृत्व त्या ठिकाणी लाभलेलं आहे. असे दादाभाऊ महाराज आहेर असतील. या ठिकाणी या बाजूला जे विनेकर या मृदुंगाचार्य आहेत तर ते आमचे जनार्दन महाराज आहेर आहे. त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. त्याच पद्धतीने आमचे कमोदकर महाराज असतील. महाराजांनी सांगितलं आपली पहिलीच भेट आहे. म्हटलं हो आपली पहिलीच भेट आहे. आणि कमोदकर महाराजांचं सुद्धा अतिशय गोड गळा आहे. गोड गळ्याचे ते गायनाचार्य आहे. आमच्या भागामध्ये अनेक वर्षापासून सप्त्याची परंपरा त्या ठिकाणी ते चालवतात असं मला त्यांनी सांगितलं. विनेकरी बाबा असतील, सगळे टाळकरी मंडळी असेल,
माझ्याबरोबर आलेले चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना ज्यांनी वाजवलं असे सुजित महाराज वारे, अतिशय उत्तम गळा आहे, गोड गळ्याचे आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज चांगला परिचित आहे. आम्ही असलो की आमच्याबरोबर आम्ही त्यांना घेऊन येतो, कारण आम्ही एकाच ठिकाणी काम करतो आणि त्यामुळे अशा काही ज्या गोष्टी असतात ना त्या परमार्थात सुद्धा जुळून येणं गरजेचं असतं. त्याचबरोबर या ठिकाणी बसलेले हरिभक्त परायण सर्व मंडळी असतील, माझ्याबरोबर आलेले हरिभक्त परायण ज्यांची मागच्या म्हणजे तुमच्या गावामध्ये खरं तर शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये ज्यांचं काम चालू आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सेवा दिलेली आहे असे हरिभक्त परायण राजेंद्र महाराज बिन्नर सर माझ्यासोबत आलेले आहे. त्यांच्याही चरणाप्रती मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आमचे अनेक बाबतीमधले मार्गदर्शक तुमच्या गावामध्ये मोठमोठे सत्य करत असताना ज्या सुभाष भाऊंचा त्या ठिकाणी हातखंडा आहे असे सुभाष भाऊ निकम हरिभक्त परायण, त्यांच्याही चरणाशी मी नतमस्तक होतो. सगळ्या मंडळीचे नावं जरी मला माहीत नसेल, परंतु ज्यांच्या सहयोगातून ही सेवा करण्याची माझ्याकडे संधी आली ती हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली पैठणकर असतील, त्यांचेही मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मला तुमच्या सगळ्या सज्जन मायबापांची या ठिकाणी दर्शनाचा योग मिळालेला आहे. आजच्या चौथ्या दिवसासाठीचे जे अन्नदाते आहे त्यामध्ये मारुती शिवराम पैठणकर, ज्ञानेश्वर बाळनाथ पैठणकर, महेश आसाराम पैठणकर, सकाळचे अन्नदाते त्र्यंबक मल्हारी पैठणकर यांची आजच्या दिवसाची ही सगळी सेवा या ठिकाणी आहे. एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण, दानात दान सर्वश्रेष्ठ दान असं म्हणून अन्नदानाकडे पाहिलं जातं. तुमच्या सगळ्यांच्या सहयोगामधून दररोज दिलेल्या या ठिकाणी सगळ्या अन्नदानामधून, श्रमदानामधून, द्रव्यदानामधून हा सप्ताह या ठिकाणी पुढे जात आहे. मी सगळ्या सप्ताह कमिटीचे, रानुमाळी मळ्याचे, त्याचबरोबर नगरसूलच्या सगळ्या सज्जन मायबापांचे मनापासून या ठिकाणी त्यांच्या चरणाशी वंदन करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सांगितली ती नेवाशामध्ये सांगितलेली होती. एका पेसा खांबाला त्यांनी पाठ लावून ते बसलेले होते आणि त्यांच्या पुढे श्रोते बसलेले होते. ते म्हणजे कोण होते तर श्री गुरु निवृत्तीनाथ दादा होते. म्हणजे निवृत्तीनाथ दादा समोर बसलेले आहे, मुक्ताबाई बसलेली आहे, सोपन काका बसलेले आहे आणि बाकीची तिथली जी जमा झालेली मंडळी होती ती समोर बसलेली असताना ज्ञानेश्वर माऊलींना ज्यावेळेस निवृत्ती दादाने आज्ञा केली की आता तुला गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी तुला या ठिकाणी लिहायची आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या समोर जे बसलेले आहे ना तर ते कुणी साधे श्रोते नाही आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, की तुम्ही सगळ्या महेशाच्या मूर्ती या ठिकाणी माझ्या समोर बसलेल्या आहे. त्यामुळे सगळ्यात शेवटी का होईना पण मी तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या निरूपणाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल मंदिराचं काम पूर्ण होऊन किती वर्ष झाले? आता जे समोर मंदिर आहे त्या मंदिराचं काम पूर्ण होऊन किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी या मंदिराचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाला आणि नवीन मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठित झाली. मला थोडंसं विषयाकडे येत असताना मला फक्त एक आठवलं की ज्या वेळेस मी हनुमंताची मूर्ती त्या ठिकाणी समोर बघितली ना तर मला असं वाटलं की गावामध्ये अनेक लोक असे असतात, आसपास आपल्या परिसरामध्ये असतात. कारण काय झालं, विज्ञानानं प्रगती केली आणि भौतिक मानवाचा आलेख जो आहे ना विकासाचा, कमोत्कर महाराज तो उंचावत गेला. पण जसजसा विज्ञानाच्या प्रगतीबरोबर भौतिक सुखाचा, भौतिक विकासाचा आलेख उंचावत गेला ना तसतसं नैतिक मूल्यांचं अधपतन होताना सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतो आहे. आणि बाबा माफ करा, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहे, पण नास्तिकवाद जास्त वर डोके काढतो आहे. आणि मग तो जो नास्तिकवाद आहे ना तर तो कधी कधी असं म्हणतो की एवढं मंदिर बांधलं, मला एक सांगा, या मंदिराला इतके लाख रुपये खर्च केले, जर समजा या मंदिराला इतके लाख खर्च करण्यापेक्षा जर आपल्या गावातला एखादा रस्ता केला असता तर किती बरं झालं असतं. मान्य आहे, त्या व्यक्तीचा तो विचार सुद्धा विधायक आहे. पण मग मला सांगा, जर समजा एखादा चांगला रस्ता या पैशांमध्ये जर केला असता तर त्या रस्त्याने चालायचं कसं हे सांगायला वारकरी संप्रदाय या ठिकाणी राहिला नसता.
आणि मला असं वाटतं एखादा गुळगुळीत चांगला रस्ता तयार होईल, पण संध्याकाळी त्याच्यावरती 5-10 इकडे तिकडे पडलेले दिसल्यापेक्षा त्या 5-10ला हरिपाठाच्या माध्यमातून दररोज या ठिकाणी जी संधी उपलब्ध करून दिली ना, तर ती मंदिरामुळे झाली. आणि म्हणून मंदिर हे आजच्या काळामध्ये ऊर्जा स्रोत आहे, प्रेरणा स्रोत आहे. चैतन्याची ऊर्जा त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतात आणि ती चैतन्याची ऊर्जा अशा सप्ताच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचते. कीर्तन म्हणजे का? कीर्तन म्हणजे कीर्तयती कीर्तयन्ते, की कीर्तीचं वर्णन करून सांगणे म्हणजे कीर्तन आहे, सोप्या भाषेत. मग कीर्ती नेमकी कोणाची वर्णायची? इथं कीर्ती मानवाची वर्णायची नाही, जीवाची कीर्ती वर्णन करून सांगायची नाही, तर कीर्ती कोणाची वर्णन करायची? तर कीर्ती त्या देवाची वर्णन करायची आणि कीर्ती त्या संतांची वर्णन करायची. कारण देव आणि संत हे वेगळे नाही आहे, हे आपल्या सगळ्यांना आता आपण जाणकार श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत. आणि मग जर देव आणि श्रोते या दोघांमध्ये जोडणारा जो दुवा आहे ना, तो जोडणारा दुवा म्हणजे संत आहे. आणि म्हणून त्या संतांची जी कीर्ती आहे ना, ती कीर्ती कीर्तनाच्या माध्यमातून वर्णन करायची. आणि ती कशी वर्णन करायची माहिती आहे का? की आपल्या अंतरात्म्यामध्ये त्या देवाच्या मूर्तीला प्रतिष्ठापित करणे, हे खरं तर त्या कीर्तनाचा मुख्य उद्देश असतो. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये रागरंग भरले जातात. आवाज असेल, हा भाग जरी त्याला जोडून येत असेल तरी सुद्धा मला असं वाटतं त्या कीर्तनाच्या माध्यमातून ती जी कीर्ती आहे ना, ती कीर्ती वर्णन करून सांगणे खूप गरजेचं असतं. मंदिर का गरजेचे आहे, पुन्हा मी 2 मिनिटं तुमचे याच्यासाठी घेतो. मंदिर याच्यासाठी गरजेचं आहे की गाथा परिवाराच्या माध्यमातून अनेक पद्धतीच्या संतांची चरित्र, संतांची गाथे, ज्ञानेश्वरी शिक्षक म्हणून काम करत जरी असेल तरी सुद्धा वाचनाच्या व्यासंगामुळे ती आमच्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि मग ज्या वेळेस ती आली, त्यामध्ये संतांची आत्मचरित्र वाचत असताना माझ्या वाचनामध्ये आलेलं एक आत्मचरित्र आलं आणि ते होतं दादा महाराज सातारकरांचं. दादा महाराज सातारकर म्हणजे कोण? परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा. आणि त्यांचं जे गाव होतं ना, तर ते आहे सातारा. आणि मग त्या साताऱ्यामध्ये बाबा महाराज सातारकर त्या ठिकाणी राहायचे. ते राहत असताना त्यांचा ज्ञानेश्वरी सांगण्याचा व्यासंग इतका मोठा होता, असं त्यांचं चरित्र ज्या व्यक्तीनं लिहून ठेवलं ते मुंबई हायकोर्टाचे वकील होते, गोपाळशंकर राहीरकर. आणि या गोपाळशंकर राहीरकरांनी त्यांचं चरित्र 700 पानाचं लिहून ठेवलेलं आहे. प्रत्येक साधकाने खरं तर ते चरित्र वाचलं पाहिजे, इतकं वाचनीय चरित्र आहे. ज्ञानेश्वरीवरचं विवेचन कसं करायचं, ज्ञानेश्वरीमधून तुम्ही तुमच्या जगण्याच्या वाटा कशा शोधायच्या, त्याचं इतकं छान निरूपण त्या चरित्रामध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की काय झालं, एकदा बुधवार नाक्यावर त्यांनी हनुमानाचं मंदिर बांधलेलं होतं आणि त्या हनुमानाच्या मंदिरामध्येच त्या ठिकाणी ते दादा महाराज राहायचे. ते राहत असताना त्याच साताऱ्यामध्ये अजून एक व्यक्तिमत्व जन्माला आलेलं होतं. आणि ते व्यक्तिमत्व जे होतं ना, ते म्हणजे कीर्तनाच्या गादीवरून नाव घेताना कदाचित वेगळं वाटेल, पण ते म्हणजे पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचं नाव कोणत्याही तमाशा कलाकाराला किंवा महाराष्ट्रामधील तमाशा प्रेमींना माहीत नाही असं पठ्ठे बापूरावांचं नाव नाही. आणि मग ते जे पठ्ठे बापूराव होते ना, तर ते ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले होते, पण ते शीघ्र कवी होते. ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी ताबडतोब त्यांच्या हातामधून लावणी, कवन, नमन आणि स्तवन लिहिल्या जात होतं. आणि मग ते लिहिल्यानंतर त्या काळामध्ये त्या तमाशाच्या कलेमध्ये ते इतकं गाजलं की लोकांनी त्यांना वाळीत टाकलं, लोकांनी त्यांचा धिक्कार केला. लोकांनी सांगितलं ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असून सुद्धा तुम्ही बाह्या नाचवता. टाळ वाजवायच्या ऐवजी तुम्ही लोकांच्या हातामध्ये काय दिले, चाळ दिले आणि चाळ बांधून त्या ठिकाणी तुम्ही त्या लोकांना गायला लावलं. महाराष्ट्राचा इतिहास आहे, अनेक गोष्टी समजायला खूप वेळ लागलेला आहे. महाराष्ट्राने तुकाराम महाराज असेल, ज्ञानेश्वर माऊली असतील, जे जे संत झाले त्या त्या संतांना वाळीत टाकण्याचं काम केलेलं आहे. तद्वत काम जरी वेगळं असेल तरी सुद्धा पठ्ठे बापूरावांना समाजानं वाळीत टाकलं. आणि वाळीत टाकल्यानंतर मला सांगायचा मुद्दा थोडासा पुढे आहे, मी विषयाकडे येणार आहे. पठ्ठे बापूराव ज्या वेळेस लोकांनी सांगितलं की तुम्ही बिघडलेले आहे, तुम्ही यायचं नाही, तुम्हाला कुठं मंदिरामध्ये प्रवेश नाही, त्यावेळेस माणूस काय करतो, मग
तो माणूस सुद्धा दिसेल त्याला नाव ठेवायला पुन्हा सुरुवात करतो. आणि मग पठ्ठे बापूरावांनी काय केलं, कुणी साधू संत जर आला ना सुभाष भाऊ, तर त्या साधू संताची निंदा करायची. असं पठ्ठे बापूरावांनी काम चालू केलं. आणि मग निंदा करायचं म्हणजे काय, टिंगलटावाळी करायची, त्याची तर उडवायची. अशा पद्धतीने ज्यावेळेस पठ्ठे बापूराव जात होते त्यांना कळालं की दादा महाराज म्हणून इथं एक संत आहे आणि त्यांचा खूप मोठा या ठिकाणी अधिकार आहे. अशा अधिकार संपन्न व्यक्तीची आपण भेट घेतली पाहिजे असं म्हणून पठ्ठे बापूराव त्या ठिकाणी त्या हनुमंतरायाचं जे मंदिर होतं बुधवार नाक्यावरचं साताऱ्यामध्ये आजही आहे, त्या मंदिराच्या समोर गेले. दरवाजा उघडा होता. आतमध्ये दादा महाराज खुर्चीवर बसलेले होते. करवटकाची धोतर होतं. अतिशय श्रीमंत असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे असं वर्णन केलं जातं त्यांचं त्या चरित्रामध्ये की त्या दादा महाराजांचा जो घोडा होता ना, त्या घोड्याच्या पायामध्ये जे चाळ बांधले जायचे, त्या चाळाला जे घुंगरं असायचे ना, तर ते सोन्याचे होते. मंदिराला पडदे रेशमाचे लावलेले होते, पण त्या रेशमाच्या पडद्याला खाली जे झुंबर होतं ना, तर ते सुद्धा सोन्याचे झुंबर त्यांनी खालून बसवलेले होते. इतका श्रीमंत व्यक्ती, संत महात्म्य. आणि मग ज्या वेळेस हे पठ्ठे बापूराव त्या ठिकाणी गेले, दरवाजाजवळ गेल्यानंतर यांनी प्रश्न विचारला, आत येऊ का? त्यावेळेस आतून उत्तर आलं, दरवाजा उघडा आहे. दादा महाराज त्यांनी सांगितलं दरवाजा उघडा आहे. त्यावेळेस पठ्ठे बापूरावांनी सांगितलं दरवाजा उघडा आहे, पण लोक म्हणतात मी बिघडलेलो आहे, आणि मी जर बिघडलेलो असेल तर मग मला मंदिरामध्ये आतमध्ये येण्यासाठी परवानगी आहे का, म्हणून तुम्हाला मी विचारलं आत येऊ का? त्यावेळेस दादा महाराजांनी बसल्या जागेवरून जे उत्तर दिलं ना, मला तेवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. दादा महाराजांनी बसलेल्या जागेवरून उत्तर दिलं की अरे, रोग्यांसाठी दवाखाने असतात, रोग्यांसाठी दवाखाने असतात, आणि बिघडलेल्या माणसाला चांगल्या सन्मार्गावर आणण्यासाठीच काय असतात, मंदिर असतात. यात माझा दृष्टांत संपला. बिघडलेल्या माणसाला जर समजा चांगल्या मार्गावर जर आणून पोहोचवायचं असेल तर मंदिर गरजेचं आहे, देव गरजेचा आहे, भक्ती गरजेची आहे. आणि म्हणून देव नाही म्हणून जर समजा एखाद्या ठिकाणी जर वल्गना होत असेल तर देव कुणी आपल्या कोणाच्या मान्य न मान्यावरती देव नसतो. तुम्ही देव माना अथवा नका मानू, देव आहे, देवाचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव हृदय मंदिर शोधून पाय पाय, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधून पाय, हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, का भांगताशी कामो विषयावरी. आणि मग जर तो देव आहे तर तो कुणाच्या मान्य न मान्यावर तो देव ठरत नाही. पण दोन वाक्य या ठिकाणी मी सांगतो. जर तुम्ही देव जर मानला तर त्याचा फायदा काय आहे, आणि देव जर नाही मानला तर तोटा काय आहे, हे दोन वाक्य फक्त मी सांगतो. ते असे आहे की जर तुम्ही देव मानला तर तुमचा फायदा असा आहे की संकट समयी देव तुम्हाला आधार देण्याचं काम करतो. एखादं संकट तुमच्या घरावरती येऊ द्या, तुमच्या कुटुंबावरती येऊ द्या, मला असं वाटेल जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, पण तो जो देव आहे ना, देव तो तुम्हाला जगण्याचं बळ देतो की अरे घाबरू नको. आजपर्यंत माझ्या सगळ्या संतांनी, माझ्या सगळ्या देवांना सुद्धा हे चुकलं नाही. रामाला वनवास भोगावा लागला, कृष्णाला घर सोडून जावं लागलं, सगळ्या देवांनी भोगलेलं आहे. तू तुझ्या आयुष्यामध्ये कशाला चुकीची बाजू करतो, कशाला चुकीचा निर्णय घेतो? ही गोष्ट, हे बळ देणारा कोण असतो? आपल्याला देव असतो. हा देव मानल्याचा फायदा आहे. आणि देव न मानल्याचा जो तोटा आहे ना, तो काय आहे की जर एखादं संकट आलं तर त्या संकटाच्या वेळी आपण
कोणाचा आधार मिळत नाही आणि म्हणून आत्महत्येकडे प्रवृत्त होतो, माणूस वैफल्यग्रस्त होतो आणि एकटा पडल्यानंतर त्या माणसानं काय करायचं हा त्याच्या पुढे जो प्रश्न पडतो ना, त्याच्यामुळे तो चुकीच्या मार्गाला व्यसनांच्या आहारी जातो आणि आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेतो. हे देव न मानण्याचा तोटा आहे. आणि मग तुम्ही आम्ही स्वतः आपल्याला ठरवायचं आहे की देव मानायचा. तुम्ही सगळे देव मानणारे आहेत, त्यामुळे न मानणाराचा प्रश्नच येत नाही, कारण जो मानत नाही तो इथे येऊन बसणार नाही, याबाबत माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि मग जर देव मानणारे आपण सगळेजण जर असेल तर तो देवाचा ठाव मला माहीत असला पाहिजे, त्या देवाचा पत्ता मला माहीत असला पाहिजे, तो देव कुठं राहतो हे तरी मला कळालं पाहिजे ना. आणि मग जर तो देव तुम्हाला आपलासा करून घ्यायचा आहे, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. मग तो देव आहे ना, तो देव आपलासा करून घ्यायचा आहे. कारण का मला सांगा, मी एक प्रश्न विचारतो, महिला मंडळींच्या चेहऱ्यावर नेमकी लाईटचा फोकस नाही, त्याच्यामुळे त्यांचे चेहरे मला वाचता येत नाही. आणि काय होतं, जोपर्यंत चेहरा दिसत नाही ना तोपर्यंत उत्तर त्याच्याकडून अपेक्षित मिळत नाही. असो, मला सांगा, सुख कोणाला नको आहे? ज्याला नको आहे त्यानं बोटवर करा. सुख कोणाला नको आहे? ज्याला नको आहे ना त्यानं फक्त बोटवर करा. कोणीच नाही. म्हणजे सुख प्रत्येकाला हवं आहे. आता मला सांगा, दुःख मला हवं आहे, ज्याला वाटत असेल त्याने बोटवर करा. दुःख मला हवं आहे. आता मला सांगा, माझे दोनही प्रश्न असे होते की जर याच्यामध्ये कदाचित एखाद्यानं चुकून जरी बोट वरती केला ना तरी लोक त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघतील की याला कुठेतरी ठाण्याला किंवा कुठेतरी पाठवण्याची गरज आहे की काय, असा भ्रम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. म्हणजेच सुख प्रत्येकाला हवं आहे. आणि सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरे राम मेरे राम मेरे राम मेरे राम, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के प्रत्येकाला सुख हवं आहे आणि दुःख कोणालाच नको आहे. आणि मग ते जर सुख असेल, ते सुख जर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग आपल्याला पहिल्यांदा कोण भेटला पाहिजे? देव भेटला पाहिजे. जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगू, सुख तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही देवाजवळ पोहोचाल किंवा देव तुम्हाला त्या ठिकाणी आपलंसं करील, त्याच वेळेस तुम्हाला सुख मिळेल. इतरत्र आतापर्यंत कुणी सुखी झालेलं त्या ठिकाणी आपल्याला सापडलेलं नाही. आणि मग अशी काही साधक मंडळी होती गावामधली, जशी बुजुर्ग माणसं असतात, त्यांना असं वाटलं की चला किमान आपल्याला तरी तो देव कोणत्या मार्गाने या ठिकाणी मिळेल ते आपण समजून घेतलं तर या ठिकाणी बाकीच्यांना आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि मग ती साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेली. कोण तुकोबाराय? काय तुकोबारायांचा अधिकार? अरे ज्यांच्या जन्माला आण्याने आस्तिकांचे मळे फुलले, नास्तिकांचे मळे कोमेजून गेले, इंद्रायणी नदीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांनी 4,500 अभंग लिहून पंचम वेद त्या ठिकाणी आपल्या समोर दिला, एखाद्या पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कुणालाही आपल्या मनामध्ये थारा देऊ नये, इतकी वाणीमध्ये सजगता, सात्विकता, शालीनता, ज्यांनी आपल्या वाणीच्या जिव्हाग्रावर सरस्वतीला अधिष्ठान दिलं आणि आपलं सर्वस्व त्या पांडुरंगाला बहाल केलं, ज्यांनी भंडारा, गोराडा, भामचंद्र या डोंगरांना आपलं भाऊबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वर आळवायला लावले,
आणि इतकंच काय तर निर्गुण निराकार असणाऱ्या त्या परमात्म्याला सगुण साकार रूपामध्ये 15 दिवसामध्ये ज्यांनी भामचंद्राच्या डोंगरावर आणून उभं केलं, आज 450 वर्ष होऊन गेले तरी तो वाणीने आज आपण उपभोगतो आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आणि मग अशा पद्धतीचा तो जो पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे, तो आजही आपण त्या सगुण साकार रूपामध्ये त्या पांडुरंगाची पूजा करतो. असं ज्यांचं अधिष्ठान होतं ना, अशा तुकोबारायांना ते विचारायला गेले. विचारायला सुद्धा कोणाला जायचं याच्यासाठी मी तुकोबारायांचा अधिकार सांगितला. आणि मग त्या ठिकाणी साधक मंडळी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुकोबाराया आम्हाला असा काहीतरी उपाय सांगा की आम्ही जीवनामध्ये सुखी झालो पाहिजे, आणि त्या सुखी होण्यासाठी देवाला भेटावं लागतं हे आम्ही कीर्तन प्रवचनामधून ऐकलेलं आहे. पण त्या देवाची नेमकी भेट कशी घ्यायची ना, तर ती आम्हाला सांगा. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात की फार काहीच करू नका, एक काम करा. पहिल्यांदा तुमचं शुद्ध चित्त म्हणजे शुद्ध चित्ताने शुद्ध अंतकरणाने तुम्ही काय करा, त्या देवाचं भजन करा, भावपूर्वक भजन करा. अभंगाचं पहिलं गावे गावे गीता गावे गीता गावे गावे गीता गावे गीता गावे गावे गीता गावे गीता गावे गावे गीता गावे गावे गीता सगळ्यांनी एकदा अतिशय छान चाल आहे. तुकोबारायांनी अतिशय शांतपणे त्या साधकांना उत्तर दिलं की एक काम करा, जर तुम्हाला देव भेटायचं असेल, देव जर तुम्हाला हवा असेल ना, तर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आपण अभंगाचं पहिलं चरण जर या ठिकाणी बघितलं तर त्याचे दोन तुकडे आपल्या पुढे आहे. एक म्हणजे भावे गावे गीत आणि दुसरं आहे शुद्ध करून या चित्त. बऱ्याच वेळेस असं होतं की त्या अभंगाच्या पूर्वार्धाचा जे तुकडा आहे ना, त्याच्यामध्ये बेरीज होते.
भावे गावे गीत, गीत आपण गातो, भावे गावे गीत. पण अभंगाचा जो पहिल्या कडव्याचा जो उत्तरार्ध आहे म्हणजे पुढचा तुकडा आहे ना, शुद्ध करून या चित्त, तिथं तुमची आमची बऱ्यापैकी वजाबाकी सुरुवात होते. वजाबाकी का होते आणि बेरीज का होते एका वाक्यात जर सांगायचं ठरलं तर आपण या ठिकाणी भजन करतो, गायन करतो, पण आपलं जे अंतकरण आहे ना ते अंतकरण इतकं शुद्ध नसतं. आणि मग ज्या वेळेस ते शुद्ध अंतकरण नसतं ना त्यावेळेस जरी तुम्ही ते भजन करून त्या ठिकाणी बेरीज करत असेल पण शुद्ध नसलेल्या अंतकरणामुळे काय होत जाते, वजाबाकी होत जाते. आणि मग ती वजाबाकी होत जाऊ नये याच्यासाठी आपण सगळ्या पद्धतीचं जे अंतकरण आहे ना ते चित्त आपण शुद्ध ठेवलं पाहिजे. शुद्ध जाता भाव शुद्ध जाता भाव समर्पक असं प्रमाण आहे की जर तुम्ही शुद्ध भावनेनं जर त्या ठिकाणी जर गात राहिले तर देव मात्र दूर नाही, तो अतिशय जवळ आहे. आणि मग असा जो जवळ देव आहे ना की ज्याची वजाबाकी होते असं मी या ठिकाणी सांगत होतो, तर कोणाच्याच आयुष्यामध्ये असं होऊ नये. पण अतिशय साधं उदाहरण मी या ठिकाणी देतो. मला सांगा, मृदुंगवादक एखाद्या रस्त्याने चालला आणि एखादी वाईट घटना घडली, जर समजा त्याचा पाय मोडला तर तो जगू शकतो की नाही जगू शकत? जगू शकतो. काय म्हणून? लंगडा म्हणून. जर एखाद्या ठिकाणी आपण काम करत असो आणि काम करत असताना जर आपला हात जर समजा चुकीने जर समजा काही जर हाताला झालं आणि हात जर आपल्याला गमवावा लागला तरी आपण जगू शकतो. काय म्हणून? खोटा म्हणून, खुळा म्हणून. जर एखादं व्हायरल इन्फेक्शन, जंतू संसर्ग जर या ठिकाणी झाला, जर आपले जर डोळे गेले तरी आपण जगू शकतो. काय म्हणून? आंधळा म्हणून. जर आपल्या कानामध्ये जर समजा एखादं इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे जर आपला कान गेला, ऐकू येणं जर बंद झालं तरी आपण जगू शकतो. काय म्हणून? बहिरा म्हणून. पण मला सांगा, एखाद्याचं हृदय बंद पडलं आणि तो 10 वर्षापासून जगतो, असं उदाहरण तुमच्या नगरसूरमध्ये एखादं आहे का? ज्या वेळेस तुमचं हृदय बंद पडतं ना त्याच वेळेस काय होतो, त्याचा मृत्यू होतो. आणि शेजाऱ्याला म्हणावं लागतं राम नाम सत्य. आणि मग ते हृदय जर इतकं महत्वाचं असेल, मग ते हृदय म्हणजे काय? तर ते हृदय म्हणजे तुमचं चित्त आहे, ते हृदय म्हणजे तुमचं मन आहे. आणि मग ते जे मन आहे, ते जे चित्त आहे, ते जे हृदय आहे ना, तर ते सुद्धा कसं झालं पाहिजे? पवित्र झालं पाहिजे. ते अगदी त्या परमेश्वराच्या भक्तीकडे जात असताना त्याचं शुद्ध अंतकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. मी जे 3 उदाहरणं 4 उदाहरणं दिले ना, तर त्याचा आपण सरळ सरळ फक्त काय करतो माहिती आहे का? वाचार्थ घेतो, त्याचा लक्षार्थ घेत नाही. त्याचा लक्षार्थ असा आहे की एखाद्याचा पाय तुटला म्हणजे काय झालं? जीवन जगत असताना जर तो चुकीच्या मार्गाला जर गेला ना बाबा, चुकीच्या मार्गाला म्हणजे नको त्या ठिकाणी जर तो गेला तर तो एक वेळेस जगू शकतो, त्याला सुधारण्यासाठी संधी मिळू शकते. एखाद्याचा हात गेला म्हणजे एखाद्यानं टेबला खालून पैसे घेतले म्हणजे अनेक ठिकाणी असं आहे की समोरच्याची परिस्थिती नसताना सुद्धा आपण सगळेजण या गोष्टीला बळी पडलेलो आहे. आणि मग जर एखाद्यानं तसे जर पैसे घेतले तर ती चूक त्याला दुरुस्त करता येऊ शकते. एखाद्याचे डोळे गेले म्हणजे एखाद्यानं जर चुकीचं काहीतरी बघितलं तर ते डोळे, ती चूक त्याला सुधारवता येऊ शकते.
जर आपण वाईट ऐकायला गेलो तर वाईट ऐकल्यामुळे आपल्या कानात जो दोष निर्माण झालेला असतो तो दोष एक वेळ आपल्याला घालवता येतो, पण आपल्या चित्तामध्ये जर एखादी वाईट गोष्ट जर बसली, ती जर तुमच्या चित्तानं जर ठरवली ना, तर कधीच आपण त्याच्यामधनं बाजूला येऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की जरी तुम्हाला मी सोपे उपाय सांगत असेल तरी प्रधान मुख्य माझा मुद्दा असा आहे की पहिल्यांदा तुम्हाला तुमचं अंतकरण जो आहे ना, तर ते अंतकरण तुम्हाला शुद्ध करता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही भावयुक्त त्या देवाचं भजन करू शकत नाही. आणि खरं तर त्या देवाने आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे ना, तर तो कशाला दिलेला आहे? देवे दिला देह भजना गोमयता, देवे दिला देह भजना गोमयता, देवे दिला देह भजना गोमयता, देवे दिला देह भजना गोमयता. तोया झाला पाटा बाबी घेता, तोया झाला पाटा बाबी घेता, देवे दिला देह भजना गोमयता, देवे दिला देह भजना गोमयता. तोया झाला पाटा बाबी घेता, तोया झाला पाटा बाबी घेता, देवे दिला देह भजना गोमयता, देवे दिला देह भजना गोमयता. इतका सुंदर नरदेह जर त्या देवाने आपल्याला दिलेला असेल तर तो भजनासाठी दिलेला आहे. आणि मग तो जो भजन करायचा आहे ना, ते सुद्धा हातात काठी आल्यानंतर नाही दादाभाऊ महाराज, हातात काठी आल्यानंतर नाही, तर ते सुद्धा कधी केलं पाहिजे? तर ना भाग्यवंत नटे. जेव्हा तुमच्यामध्ये तारुण्य असतं, सळसळतं रक्त असतं, चुकीच्या मार्गाला तुमचे पाय जाईल असं तुमचं वय असतं, आणि ज्या वयामध्ये तुम्ही नको त्या अधोगतीला जाल ना, त्याच वेळेस जर तुमच्या हातामध्ये या ठिकाणी भजनाचं साधन हत्यार जर तुमच्या हातामध्ये जर आलं ना, तर मला असं वाटतं त्या देवाला भेटण्या वाचून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आणि मग भावयुक्त अंतकरणाने तुम्हाला भजन करता आलं पाहिजे. एक साधा प्रापंचिक आणि आपल्यासारख्या मर्त जीवाला जीवन जगत असताना नेमकी आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. की महाराज तुम्ही या ठिकाणी सांगताय की तुमचं अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, तुम्ही भावयुक्त भजन केलं पाहिजे, पण कसं करायचं ते तरी सांगा ना. आणि म्हणून फक्त मी माझ्या महिला भगिनींसाठी आणि सर्वांसाठी एक दृष्टांत या ठिकाणी सांगतो. तो असा आहे की एका गावामध्ये एक भोळा राहत होता. आणि तो भोळा म्हणजे असं समजा, फक्त याला काही कळत नाही, हा मतिमंद आहे असं म्हणण्यापेक्षा भोळा म्हणण्याचा प्रघात होता. आणि मग तो जो भोळा होता ना, तर त्याचं असं होतं की त्याला खायला खूप लागायचं. त्याच्या घरच्यांनी जेव्हा त्याचं वय जसजसं वाढत गेलं ना, तसं आई वडील शेवटी म्हातारे झाले बिचारे, आणि त्यांनाही शेवटी कष्टाचं एक बंधन असतं. त्यांनी सांगितलं की बाबा रे, आता तू काहीतरी काम करून कमवायला जात जा ना, किती दिवस तू आमच्या जीवावरती या ठिकाणी खाणार आहे, आता आम्हालाही काम करणं अशक्य झालेलं आहे. तो भोळा त्या ठिकाणावरून निघतो. आणि मगाशी मी सांगितलं, ज्या कुटुंबामध्ये जर समजा पारमार्थिक अधिष्ठान असेल, देव मान्य असेल, देव आहे हे जर तो मानणारा असेल, तो आत्महत्या करत नाही बाबा. त्यानं काय केलं, फिरत फिरत एका जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला एका साधूचा आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्याने साधूच्या चरणावरती त्या ठिकाणी मस्तक ठेवलं. साधूला त्याने सांगितलं की मी घरामधून या ठिकाणी बाहेर आलेलो आहे, आणि एक काम करा, मला काहीच इच्छा नाही, पण मला माझ्या 2 वेळचं जे जेवण आहे ना, ते तुमच्याकडून मला मिळालं पाहिजे, एवढीच माझी त्या ठिकाणी इच्छा आहे. त्या साधूनं सांगितलं काही अडचण नाही बाबा, आपल्याकडे शेकडो गायी आहेत, तू दिवसभर एक काम कर, ह्या गायी सोडायच्या, जंगलामध्ये जायचं, गायी ओळायच्या, पुन्हा संध्याकाळी आणून बांधायच्या, तुला लागेल तेवढं खाय. तो तिथं थांबला. वेळ कमी आहे म्हणून मीही जोरात जातो. तो थांबल्यामुळे एक दिवस निघून गेला आणि एकादशीचा दिवस उजाडला. साधूचा आश्रम होता. साधूच्या आश्रमामध्ये एकादशीला अन्न त्या ठिकाणी शिजत नव्हतं, कारण वारकरी असतो ना, तो वारकरी एकादश असली की तो अन्नाच्या ऐवजी फराळ खातो, तिथं फराळ सुद्धा होत नव्हतं. आणि मग जेव्हा त्या आश्रमामध्ये तो एकादशीचा दिवस होता, त्याला सांगितलं की तुझं खाणं हे नित्याचं आहे, आम्हाला माहीत आहे, पण नाईलाज आहे, आम्ही आज स्वयंपाक या ठिकाणी करत नाही.
मग काय करायचं म्हणे, एक काम कर, हा जो कोरडा शिदा आहे ना, हा कोरडा शिदा तू या ठिकाणावरून घेऊन जा, जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंपाक कर. पण स्वयंपाक केल्यानंतर मात्र एक अट आहे. ती अट अशी आहे की तिथं गेल्यानंतर तू जेव्हा स्वयंपाक करशील आणि तुला खायचंय ना, त्याच्या अगोदर तू भगवंताला काय दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा. आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय तू या ठिकाणी अन्न ग्रहण करायचं नाही. ही त्याला अट घातली. ठरल्याप्रमाणे तो गेला, त्याने स्वयंपाक बनवला. आणि स्वयंपाक बनवल्यानंतर ज्या वेळेस त्याचं सगळं भोजन तयार झालं, त्याच वेळेस त्याला आठवलं की नाही, मला या ठिकाणी माझ्या महात्म्यांनी, गुरूंनी सांगितलेलं आहे की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय भजन करायचं नाही. त्याला काहीच येत नव्हतं. हे बघा, भजनाचे दोन प्रकार असतात. दोन प्रकार असं असतं की जेव्हा तुम्ही व्यवस्थेवरती गायला जातात ना, त्यावेळेस तुम्हाला सूर, ताल आणि लय गरजेचं असतं. व्यवस्थेवर म्हणजे काय, आता या ठिकाणी जर गायचं असेल ना, तर या मंडळीचा सूर, ताल, लय अगदी भक्कम आहे आणि म्हणून ते व्यवस्थेवरती या ठिकाणी गात आहे. पण जेव्हा आपल्याला सूर, ताल आणि लय नसतो ना, तेव्हा माणसाला अवस्थेवर पण गाता आलं पाहिजे. आणि मग अवस्थेवर जर गायचं असेल तर अवस्था म्हणजे काय, त्याची भोळी भाबडी अवस्था होती. कुठल्याही प्रकारे त्याला राग, ताल, लय याचा काहीच गांभीर्य नव्हतं. स्वयंपाक झाला, ताट तयार केलं. खाण्याच्या अगोदर त्याला आठवलं, त्यानं ते ताट समोर ठेवलं. आणि समोर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी आता माझ्या देवाला बोलवल्याशिवाय मला जेवायचं नाही. आणि म्हणून त्याने डोळे बंद केले आणि डोळे बंद करून त्याने भजन गायला सुरुवात केली. राजा रामाइये प्रभु रामाइये, मेरे भोजन का भोग लगाइए. राजा रामाइये प्रभु रामाइये, मेरे भोजन का भोग लगाइए. मेरे भोजन का भोग लगाइए. भोजन का भोग लगाइए. आचमनी अर्धान आरती यही यहाँ में मानी, सूखी रोटी पाओ प्रेम से पियो नदी का पानी. राजा रामाइये प्रभु रामाइये, मेरे भोजन का भोग लगाइए. मेरे भोजन का भोग लगाइए. थोडासा गाण्याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. त्यानं काय गीत गायला सुरुवात केली की मी माझ्याकडे आचमन करायला पाणी नाहीये, तुला मी अर्धे देऊ शकत नाहीये, आणि तुला चांगलं पंचपक्वान्नाचा भोग सुद्धा मी देऊ शकत नाही, पण मी हे जे अन्न बनवलेलं आहे ना, हे अन्न मी तुझ्या पुढे वाढू शकतो. देवा ये आणि हे अन्न काय कर, ग्रहण कर. सगळ्यांना माहीत आहे की नामदेव महाराज ज्या वेळेस पहिल्यांदा पांडुरंगाला वडिलांनी सांगितलं म्हणून नैवेद्य ठेवायला गेले, अरे भाव शुद्ध होता. नामदेव रायांनी सांगितलं की देव जोपर्यंत नैवेद्य खात नाही तोपर्यंत घरी जाऊन कुठंतरी मी जेवण करू शकतो. देवाला यावं लागलं, पांडुरंगाचा नैवेद्य खाला, आपण ऐकलेलं आहे. आणि मग ज्या वेळेस एवढं करूनही त्या ठिकाणी देव येत नाही, त्यावेळेस पुन्हा त्यानं सुरुवात केली की देवा तुला काय वाटतं की तुला या ठिकाणी ही जी रुखी सुखी रोटी आहे हे तुला खावं लागेल म्हणून तू या ठिकाणी येत नाही ना. पण तुला जर असं वाटत असेल की मी तिकडे मंदिरामध्ये जाईल आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर अगदी मला यथेच्छ षोडोपचाराचं त्याला ताट त्या ठिकाणी मिळेल, पण असं नाही आहे. एकादशी है आज मंदिर में बैठे रहोगे भूखे. एकादशी है आज मंदिर में बैठे रहोगे भूखे. रूखी सूखी रोटी खाओ, रूखी सूखी रोटी खाओ. त्याने काय सांगितलं की जर तुम्ही ह्या अन्नाचा जर त्याग केला तर तुम्हाला त्या ठिकाणी एकादशी आहे आणि एकादशी असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अन्न मिळणार नाही. हे मी त्याच्याच भावामध्ये गाण्याचा का प्रयत्न केला तर त्याचा भाव काय होता, शुद्ध होता. नाहीतर एवढे गान गंधर्व असताना सुद्धा आपण याच्यावरती मोठ्या आवाजात पण गाऊ शकलो असतो. पण माझ्या महिलांसाठी, माझ्या सगळ्या साधकांसाठी ही गोष्ट कळणं गरजेची आहे की जर तुमच्या मनामध्ये जर भाव शुद्ध असेल ना, अरे त्याच्याकडे काहीच नव्हतं ना. डोंगरेजी महाराज भागवत कथा करायचे. डोंगरेजी महाराज भागवत कथा करत असताना एकही वाद्य त्यांच्या भागवत कथेला नव्हतं, तरी 3-3, 4-4 तास लोक भागवत कथेमधून उठत नव्हते. मग हे कशाचं बळ होतं की ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहात ना, त्यावेळेस जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट ऐकता, तुमच्या डोळ्यासमोर त्या पांडुरंग परमात्म्याचं, त्या ईश्वराचं, त्या देवाचं अधिष्ठान आपल्या नजरेसमोर जर समजा निर्माण होत नसेल तर मग कथा कीर्तनाचा उपयोग तरी काय आहे. आणि म्हणून भावशुद्ध अंतकरणाने जर तुम्ही एखादी गोष्ट केली ना, मला सांगा ना, महाभारतामध्ये जर आपण थोडंसं गेलो तर त्या ठिकाणी भगवान कृष्णाला दुर्योधनाने त्या ठिकाणी
पंचपक्वान्नाचं जेवण त्या ठिकाणी तयार करून ठेवलेलं होतं. पण पंचपक्वान्नाचं जेवण त्या ठिकाणी भगवंताने काय केलं? नाकारलं. आणि भगवान कोणाकडे आले? उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर होना सामती, बड़े बड़े मंदिर होना सामती, भोग गगन नहीं कर आवे, चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. विदुराणीकडे त्या ठिकाणी आले. विदुराणीनं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहीत आहे की केळी पडलेली होती, ती केळी तिने सोलली. ती सोलल्यानंतर त्या केळीचा मधला गर बाजूला ठेवला. ते जे छिलके होते ते खायला दिले, तरी भगवंताने ते आनंदाने खाले. याला म्हणतात तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे. आणि मग जर अशा भावशुद्ध अंतकरणानं जर तुम्ही त्या देवाचं जर भजन केलं, तर मला असं वाटतं तो जो देव आहे ना, तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हेच तुकाराम महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगायचं तुझं होतं. बाबा आहे देवा, तुझं बाबा आहे देवा, तुझ बाबा हे देवा, तुझ बाबा हे देवा, तुझं बाबा आहे देवा, आ तुझ बाबा हे देवा, तुझ जर तुम्हाला देव भेटावा वाटत असेल तर तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे उपाय. त्याच्यापैकी पहिला उपाय मी आपल्या पुढे मांडत होतो. आणि त्या भोळ्यानं ज्या वेळेस त्या देवाची प्रार्थना केली, त्यावेळेस त्या ठिकाणी कोण आलं? भगवान रामचंद्र त्या ठिकाणी आले. पण ते एकटे आले नाही, तर ते कोणाला सोबत घेऊन आले? ते सीता मैयाला सोबत घेऊन आले. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर स्वयंपाक फक्त कितीचा बनवलेला होता? एका व्यक्तीचा बनवलेला होता. समोर देव आलेले आहे, स्वतःच बोलवलेलं होतं. दोघांना त्यांनी ताट वाढून दिलं, स्वतः मात्र त्या ठिकाणी उरलं ते खाल्लं. एकादशी त्यांना त्या ठिकाणी पावन झाली. पुन्हा आणखीन 15 दिवस गेले. दुसरी एकादशी आली, टाइम संपत आला. दुसरी एकादशी आली. दुसऱ्या एकादशीला त्यांनी देवाला विचारलं की मी जर यांना एकाला बोलवलं तर हे किती येतात? 2 येतात. मग आता आपण काय करू? माझा एकट्याचा आणि यांच्या दोघांचा, तिघांचा आपण स्वयंपाक करू. त्या भोळ्यानं तो स्वयंपाक बनवला दुसऱ्या एकादशीला. पुन्हा भगवंताला त्या ठिकाणी भजन करायला सुरुवात केली. राजा रामाई प्रभु रामाई सीतारामाई मेरे भोजन का भोग लगाइए. सीताराम पर्यंत आले. पण त्यावेळेस काय झालं? जे भगवंत आले ना, तर ते राम आले, सीता आली आणि सोबत त्यांनी लक्ष्मणाला घेऊन आले. आणि मग ज्या वेळेस सोबत लक्ष्मणाला आणलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देवा तुम्ही तर मागच्या वेळेस 2च आलेले होते, आता 3 आले. मी तर तिघांचा स्वयंपाक बनवलेला होता. पुन्हा त्या भोळ्यानं तिघांना तो स्वयंपाक वाढून दिला. स्वतः उपाशी राहिला. त्यालाही एकादश त्या ठिकाणची घडली. आणि ती घडल्यानंतर जेव्हा पुढची एकादश आली ना, त्यावेळेस त्यांना इकडे गुरु महाराजांना सांगितलं की देव वाढू राहिले. आता काही खरं नाही, देवांची संख्या वाढते आहे, मला तुम्ही जास्त शिला द्या म्हणे. त्या साधूला प्रश्न असा पडला की माझं अख्खं आयुष्य गेलं, देव माझ्या स्वप्नात आला नाही, आणि हा म्हणतो की देव माझ्याकडे जेवायला येतो कसा? आणि मग ज्या वेळेस त्याला तो प्रश्न पडला, म्हणे एक काम कर, किती लोकांचा देऊ म्हणे? 5 लोकांचा नाही, 6 लोकांचा द्या म्हणे. ते 5 आणि मी 6वा. 6 लोकांचा सीधा त्या ठिकाणी तिसऱ्या एकादशीला तो भोळा घेऊन जातो.
गेल्यानंतर तेवढ्यांचा स्वयंपाक बनवायचा, पण तो विचार करतो नाही, जर मी एवढा बनवला आणि जर समजा ते जास्त आले तर पुन्हा माझा पुरणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम करू, अगोदर आपण त्यांना बोलून घेऊ, ते किती येतात ते बघू आणि मग आपण स्वयंपाक बनवायला सुरुवात करू. इकडं जो साधू होता ना, साधूला असं वाटलं की आपण सत्य तपासलं पाहिजे की नेमकी काय करतो हा, किराणा नेऊन दुसऱ्याला विकतो की काय, हे आपण पाहिलं पाहिजे. साधू सुद्धा पाठीमागं आलेला होता, हा तिथं बसलेला होता, सगळा किराणा सगळा सीधा समोर ठेवलेला होता. डोळे बंद केले आणि पुन्हा भजन त्या ठिकाणी चालू केलं. राजा राम आईये, प्रभू राम आईये, सीता राम आईये, लक्ष्मण राम आईये. आणि हे ज्यावेळेस तो त्या ठिकाणी भजन गायला, त्यावेळेस राम प्रभू त्या ठिकाणी अवतीर्ण होण्याच्या आत हा साधू महाराज त्या ठिकाणी गेला आणि बघितलं, ए अरे तुला वेळ लागलं की काय म्हणे, इथं कोणाचाच पत्ता नाही, समोर सगळा सीधा तू ठेवलेला आहे आणि सांगतो की देव येतात आणि मग करतात. त्यावेळेस त्यानं काय केले, आपले डोळे घट्ट बंद केले, एक आर्त त्या ठिकाणी देवाला हाक मारली आणि विनवणी केली की देवा, जर आज तू आला नाही ना तर मी या ठिकाणी काय होईल, उघडा पडेल, असं वाटेल की मी या ठिकाणी खोटं वागलेलो आहे. पुन्हा त्यानं देवाला भावशुद्ध अंतकरणाने देवाचं भजन करायला सुरुवात केली. ताबडतोब त्या ठिकाणी राम आपल्या पंचायतानासह, म्हणजे राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान, हे पंचायतन आणि राम आपल्या पंचायतनासह त्या ठिकाणी हजर झाला. त्या साधू महात्म्यानं त्या भोळ्या माणसाचे पाय धरले आणि सांगितले की असं मी खूप ऐकलेलं आहे की गुरुमुळं शिष्याला देवाचं दर्शन होतं, पण आज तुझ्यासारख्या शिष्यामुळं मला प्रत्यक्ष देवाचं दर्शन झालं. इतका शुद्ध भाव तुम्ही तुमच्या मनामध्ये जर ठेवला ना तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही. साधकांनी तुकोबारायांना सांगितलं की तुकोबाराय, तुम्ही आम्हाला हा उपाय सांगितला की भावशुद्ध अंतकरणाने भजन करा, पण अजून याच्यापेक्षा थोडासा सोपा उपाय आम्हाला घरगुती करण्याचा सांगा ना. तुम्ही तर सांगितलं की मी तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहे, ध्रुवपदामध्ये जे गायलेलं आहे सोपे उपाय सांगणार आहे, तर मग आम्हाला पुढचा उपाय सांगा ना. त्याने सांगितलं एक काम करा ना, सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा, या जगामध्ये हे जे सृजन निर्माण झालेलं आहे, देवाने जे निर्माण केलेलं आहे ना, त्याच्या कोणत्याच गुणदोषाचा तुम्ही विचार करू नका. अभंगाचं तिसरं चरण. आणि कांचे कानी, 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 हो आणि कांचे कानी, गुणदोष मनाने, आणि कांचकानी गुणदोष मनाने, गुणदोष मनाने, तुझा भावाय देव, तुझा भावाय देव, तुझा भावाय गुणदोष मनाने, गुणदोष मनाने, भावाय देव, तुझ भावाय देव, तुझ भावाय देव, तुझ भावाय अनिक म्हणजे कोण? अनिक म्हणजे आपण सगळे. आणि मग आपण सगळे जर असो तर मग अनेकांचे कानी गुण दोष मनानाने.
म्हणजे कोणाचे गुण तुम्ही पाहू नका आणि कोणाचे दोष सुद्धा पाहू नका. जर कोणाचे जर गुण बघितले तर काय होतं, गुण बघितल्यानंतर माणूस त्याची स्तुती करतो, स्तुती केल्यानंतर माणूस त्याच्याकडे आसक्त होतो आणि आसक्तीच्या दोषाने तो नरकाला जातो. म्हणजे जर तुम्ही एखाद्याकडे आसक्ती केली, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आसक्ती म्हणजे अजून सोपी भाषा सांगू का, लोभ, मोह, माया. मला एक सांगा ना, आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपण कधी समाधानी होतो का? ही सुद्धा आपलं काय आहे, ही मोहमाया आहे. आणि मग ही जर मोहमाया असेल तर ती एखाद्याच्या गुणाच्या रूपाने त्या ठिकाणी येते, ती आसक्ती वाढवते. निरूपणाला जास्त तितका वेळ नाही देता येणार, पण कुणाच्या गुणाकडे तुम्ही जास्त बघत बसू नका, तुमच्या तोंडून तरी त्याची स्तुती करत बसू नका, कुणाचे दोष सुद्धा पाहू नका. नाहीतर काय माहिती आहे का, जगामध्ये एक म्हण सांगू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला लोकांच्या डोळ्यामधलं काय दिसतं, आपल्याला लोकांच्या डोळ्यामधलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यामधलं मुसळ सुद्धा आपल्याला दिसत नाही. तो असा, ती अशी, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं, तो असा मोठा झाला, तो असा अमुक झाला. अरे तो कसा झाला म्हटल्यापेक्षा मी कसा वागलो, मी कसा वागतो आहे याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. दुसऱ्याचा गुण आणि दोषाकडे जात बसण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी सांगितलं, कशाला दुसऱ्याचे गुण आणि दोष, अरे ते पाहणं तर सोड, ते बोलणं तर सोड, आपल्या मनामध्ये सुद्धा त्याला आणू नको. अनेकांचे कानी गुण दोष मना न आनी, मना न आली, मनात सुद्धा आणू नको. का आणू नको? कारण तुझं अंतकरण काय झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे. आणि शुद्ध अंतकरणामध्ये दुसऱ्याचे गुण दोष तू त्या ठिकाणी मनामध्ये आणू नको. पुढचं एक त्या ठिकाणी तुकाराम महाराज तिसरं सूत्र सांगतात. पहिलं सूत्र मी या ठिकाणी सांगितलं, धावत्या वेळेत धावत्या ओघाने जातो. पहिलं सूत्र सांगितलं, भावशुद्ध अंतकरणाने तुम्ही देवाचं भजन करा. दुसरं सूत्र सांगतो तुम्हाला की कोणाचेच गुण आणि दोष, थोडक्यात कुणाचीच निंदा करू नका. बायांसाठी एक गोष्ट जर एका बाईजवळ पोहोचली तर ती अर्ध्या तासात अख्खी गावभर हिंडून आलेली असते, तरी ती म्हणते मी तुला सांगते, दुसरीला कोणाला सांगू नको. काही सांगत बसू नका, काही सुनाची निंदा कोणाजवळ करू नका. तुम्ही तुमच्या सुनाची निंदा दुसऱ्याजवळ केल्यानंतर तो दुसरा काही तुम्हाला किंवा सुनेला चांगलं म्हणणार नाही. त्यामुळे निंदा कुणीच कुणाची करू नका. त्या निंदेचं जे पातक आहे ते पातक आपल्या माथ्यावरती येतं. म्हणून दुसरं सूत्र सांगितलं, अनेकांचे कानी गुण दोष मना न आनी. तिसरं सूत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. एक काम करा, हा संत मोठा, हा संत छोटा, हा या फळावरचा आहे, हा त्या गडावरचा आहे, हा याचा संप्रदाय आहे, तो त्याचा संप्रदाय आहे. कोण आपण ज्याला म्हणतो ना की नाही तो संत खरा नाही, तो खोटा आहे, अरे कशाला बघता. एक काम करा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. दिसेल त्या संतांच्या चरणावरती, दिसेल त्या वारकऱ्याच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवा. कोण जाणे कधी असा एखादा परमात्मा आपल्या आयुष्यामध्ये भेटेल की त्या दिवशी आपल्या आयुष्याचं सोनं झालेलं असेल. एक नित्याचा दृष्टांत आहे, दृष्टांत फक्त सांगतो 2 मिनिटात. दृष्टांत असा आहे की काय झालं, एक जणांना कीर्तनामध्ये ऐकलं की परीस नावाचा एक दगड असतो आणि तो जर लोखंडाला जर लावला तर त्या लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. आणि म्हणून तो माणूस उठला, त्याने हातामध्ये एक खिळा घेतला आणि दररोज जंगलामध्ये जायचा. जंगलात दिसेल तो दगड त्या ठिकाणी तो उचलायचा आणि तो खिळा त्या ठिकाणी त्याला लावायचा. तो खिळा लावला की त्याच्यावर घासून बघायचा, नाही झालं पुन्हा तो खिळा ठेवायचा. असं करत करत त्याचा खिशाचा खिळ्यानं फाटून गेला, पण त्याचा खिळा काही सोन्याचा झाला नाही. त्यानं मग काय केलं, एक लोखंडाची पट्टी बनवली आणि ती लोखंडाची पट्टी, आपला जो करदोडा असतो ना, त्या करदोड्याला एक होल पाडलं. त्या होलामध्ये ती करदोडा त्या ठिकाणी ओवून घेतला आणि घट्ट बांधला. पट्टी कुठं पडायला नको. जाईल त्या ठिकाणी एखादा वेगळ्या रंगाचा दगड दिसला की तो उचलायचा, त्या पट्टीला घासायचा. अरे असं एखाद्याने किती दिवस करावं, व्रत तरी किती दिवस करायचं, असं सलग 12 वर्ष त्यानं केलं. आणि 12 वर्ष तयार केल्यानंतर एक दिवस काय झालं, तो आंघोळीला त्या ठिकाणी गेलेला होता. त्याची आंघोळ झाली आणि आंघोळ करून तो ज्यावेळेस टॉवेलवरती बाहेर निघाला ना, त्यावेळेस घरामध्ये त्याची पत्नी होती आणि ती जोरात ओरडली, अहो तुमची लोखंडाची पट्टी सोन्याची झाली.
त्याने जेव्हा त्या पट्टीकडे बघितलं ती खरोखर सोन्याची झालेली होती, पण 12 वर्ष त्याने दगडांवरती ती पट्टी घासलेली होती. खूप आनंद झाला त्याला की माझी पट्टी सोन्याची झाली, पण दुसऱ्याच मिनिटाला त्याचा आनंद मावळला. का मावळला असेल? अरे ज्याच्यामुळे ती पट्टी सोन्याची झाली तो दगड कोणता आहे तेच मला माहित नाही ना, तर मग मी आनंद तरी कसला मानायचा? आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, काय कर, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. भेटेल त्या संताच्या पायावरती तू तुझं मस्तक ठेव, पाहत बसू नको कोण संत कसा आहे. अरे तुम्ही रस्त्यानं चालला, वारकऱ्यांची दिंडी चालली ना, 2 मिनिटं गाडीची काच खाली करा आणि कमीत कमी गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी तुम्ही त्याला नमस्कार करा. जैन मुनी या ठिकाणी रस्त्यानं चाललेले असेल ना, कोणत्या संप्रदायाचे आहे बघत बसू नका, तुम्ही थांबा, जर शक्य असेल तर तुम्ही त्यांचं दर्शन घ्या आणि मग अशा पद्धतीने मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. कोण जाणे कोण तुम्हाला कधी भेटेल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करील हे तुम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे जीवन जगत असताना तुम्ही हे जे 3रं सूत्र आहे हे 3रं सूत्र लक्षात ठेवा. जीवन जगत असताना तुकाराम महाराज 5व्या चरणामध्ये 4थं सूत्र तुम्हाला सांगतात, ते आहे विची ते वचन जेणे राहे समाधान. तुम्ही जे बोलाल ना बोलाल ते असं बोला की समोरच्याच्या मनावरती चरे पडले नाही पाहिजे. बोलते खरे पडो नये चरे, तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग दुसऱ्याच्या मनावरती, अरे ज्याला अख्ख्या विश्वानं ज्या ग्रंथाला डोक्यावर घेतलं, नवे नवे सगळ्या ग्रंथांचं सार ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, ज्याचं पारायण आपण अखंड करतो अशी आपली ज्ञानेश्वरी, आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सगळं सामावलेलं असताना सुद्धा ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी ती ज्ञानेश्वरी लिहिली ना, अरे मला सांगा आपल्या आयुष्यामध्ये कोणाच्याच इतके दुःख आलेले नाही, इतके दुःख त्या ज्ञानेश्वर माऊलींना लहानपणामध्ये त्या ठिकाणी सहन करावे लागले, तरी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक तरी शिवी दिलेली तुम्हाला आढळते? हे ज्ञानेश्वरीमध्ये शिवी दिलेली, हे वाईट बोललेलं, तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे हे जे ज्ञान आलं ना हे असंच नाही आलं, माझ्या सत्यवादाची या तपवाचा केली बहुत कल्प, अनेक कल्प त्या ठिकाणी तपश्चर्या केली, म्हणून हे साधन माझ्या हातामध्ये आलं आणि म्हणून ज्ञानेश्वरी सारखी गोष्ट मी या ठिकाणी निर्माण करू शकलो. पण ती निर्माण करत असताना मी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवलेली होती, आणि ती म्हणजे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, की अशी भाषा त्या ज्ञानेश्वरीमध्ये आली पाहिजे. आणि एवढंच काय, अरे गुरु माऊलींकर ज्या वेळेस त्यांना शेवटचं पसायदान मागायचं होतं ना, तेव्हा त्यांनी असं नाही सांगितलं की माझ्याशी अमुक गोष्ट शेजारचा वाईट वागलेला आहे, तू त्याचं वाटोळं होऊ दे, असं नाही बोलला. तुकाराम ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी पसायदानामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवनाची. आणि कोणासाठी? कोणासाठी? एकट्यासाठी? संपूर्ण विश्वासाठी हे पसायदान ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलं. आणि त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपण या ठिकाणी करतो आहे. तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात की तुमची वाणी इतकी पवित्र ठेवा, वाणीमध्ये तुमची इतकी ताकद ठेवा की त्या वाणीनं कुणाचंच मन दुखवता कामा नये. पुन्हा एकदा मी डोंगरेजी महाराजांचंच भागवतामधलं एक वाक्य सांगतो फक्त, की त्यांनी सांगितलं होतं की जर तुमच्या बोलण्यामुळे जर एखाद्याचं हृदय जर जळत असेल ना, त्याच्या हृदयाला जर समजा काहीतरी त्रास होत असेल ना, त्याला वाईट वाटत असेल ना, तर ज्या माणसाच्या एका बोलण्यामुळे, ज्या बाईच्या एका बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला जर त्याचं हृदय जळत असेल, त्याचं मन जळत असेल, त्याचं चित्त विवळत असेल, तिला जर क्रोध निर्माण होत असेल, तिला वाईट वाटत असेल, तर त्या व्यक्तीला एक मंदिर जाळल्याचं पाप होतं, असं डोंगरेजी महाराज आपल्या भागवतामध्ये सांगतात. आणि मग मला सांगा, अशा महाराजांच्या तोंडून आलेले वाक्य आपण प्रमाण मानून आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. तद्वत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, विची ते वचन जेणे राहे समाधान. हे 4 सूत्र मी या धावत्या ओघामध्ये, धावत्या वेळेमध्ये आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केला. पहिलं सूत्र या ठिकाणी आहे, शुद्ध अंतकरणाने देवाचं भजन करा. दुसरं सूत्र मी त्या ठिकाणी सांगितलं, कुणाचीच निंदा करू नका. तिसरं सूत्र या ठिकाणी मी सांगितलं, दिसेल त्या संताच्या पायावरती नतमस्तक व्हा. 4थं सूत्र सांगितलं की आपली वाणी पवित्र ठेवा. 5व्या सूत्राला हात घालण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपण या ठिकाणी भजन करूया. Oh,
चार सूत्रांचा विचार केल्यानंतर पाचव्या सूत्राला धावत्या ओघामध्ये जर मला स्पर्श करायचा असेल तर पाचवं सूत्र तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार नाही शक्य झाला तरी तुका म्हणे फार फार तुका म्हणे फार रे मन तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी थोडा करे परोपकार थोडा थोडा करे थोडा करे परोपकार थोडा तरी परोपकार हरे थोडा तरी परोपकार थोडा तरी वाट पाहे परी बाबुलीची भेटी लागे जीवा लागली सियास भेटी लागे जीवा लागली सियास थोडा तरी परोपकार तुझ बाबा देव तुझ भावा आहे देव आयुष्यामध्ये प्रत्येकाने जमेल तेवढा परोपकार केला पाहिजे हे पाचवं सूत्र तुकोबाराय त्या साधकाला सांगतात. आणि त्या साधकांना तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये या 5 सूत्राचा जर अवलंब केला ना तर देव भेटेल यात नवल नाही, देव भेटेल यात नवल नाही. पण ते साधकच नाही तर तुम्ही सगळेजण या ठिकाणी जे बसलेले आहे ना तर त्यांच्यासाठी सुद्धा मी एक वाक्य या व्यासपीठावरून मांडतो आणि ते म्हणजे केवळ देवच तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी काय व्हाल, देव व्हाल. कारण मला एक सांगा ना, जर समजा एखाद्या माणसानं आयुष्यभर शुद्ध अंतकरणानं भजन केलं, एखाद्या माणसानं आयुष्यभर कुणाचीच निंदा केली नाही, एखाद्या माणसानं आयुष्यभर दिसेल त्या संताच्या चरणावरती जर मस्तक ठेवलं, एखाद्या माणसानं आयुष्यभर आपली वाणी पवित्र ठेवली, कुणालाही चुकीचा शब्द बोलला नाही, आणि एखाद्या माणसानं जर कायमस्वरूपी परोपकार जर करत राहिला ना तर आपण काय म्हणू माहिती आहे का, तो आमच्या गावामधला कोणता माणूस आहे, देव माणूस आहे. आणि मग देव शोधाच, पण तो शोधत असताना तुझं व्हावा आहे देव, आणि तरी हा सुलभ उपाव. खरं तर बाबा असा आहे, हा जो अभंग आहे ना हा 6 चरणाचा आहे, आणि या 6 चरणाचा अभंग जर सप्ताह सुरू व्हायच्या पहिल्या दिवशी जर घेतला ना तर मला वाटतं 7ही दिवसाचे कीर्तन एका अभंगावर जरी ठेवले ना तरी सुद्धा ह्या अभंग तुकोबारायांना जो अभिप्रेत आहे ना तसं सोडवणं शक्य होणार नाही असं माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी वाटतं. आणि मग
आपण जमेल तेवढा परोपकार आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. आणि हा जो परोपकार आहे तो परोपकार कसा केला पाहिजे? तुम्ही आम्ही तर आता अगदी सामान्य लोक आहोत की बाबा आम्हाला परोपकार करायला कुठं बाहेर जाता येईल, पण अशा पद्धतीचं जे धार्मिक काम असतं, जे विधायक काम असतं, अशा कामामध्ये आपल्याला शक्य तेवढा आपण आपला सहभाग घेतला पाहिजे. आणि तो सहभाग घेऊन आपण आपला परोपकार त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. कुणी दीन असेल, कुणी दुःखी असेल, कुणी समजा अडला नडला असेल, त्याला जर मदत केली तरी आपल्याला परोपकार करता आला पाहिजे. पाठीमागे नाशिकला एकदा एक माणुसकीची भिंत नावाचा एक प्रकार त्या ठिकाणी आलेला होता. माय मावल्यांसाठी सांगतो की आपण काय करतो, आपल्या जुन्या घरामध्ये असलेला एखादा जे कपडा असतो ना वापरलेला, तो सहज नंतर आडगळीला फेकून देतो. पण त्या नाशिकमध्ये एक प्रकल्प असा राबवला होता की जे झोपडपट्टीमधले लोक होते ना नाशिक रोडला, तर त्या ठिकाणी एक भिंत होती, त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र काढले आणि सांगितलं की तुमच्या घरचा फेकून देणारा कपडा आहे ना तो त्या ठिकाणी आणून ठेवा. एक हृदयद्रावक प्रसंग असा होता की एक 30-35 वर्षाची एक भिकारीण त्या ठिकाणी आलेली होती आणि ती आल्यानंतर तिचं एक 10 वर्षाचं पोरगं त्या भिंतीजवळून चाललेलं होतं. ती शोधत होती मला काही याच्यामध्ये सापडेल का, आणि मग ती शोधत असताना काय झालं, त्या पोराला समोर पुढे दिवाळी आलेली होती, घरची परिस्थिती गरिबीची होती, भीक मागून प्रपंच त्या ठिकाणी चाललेला होता. आणि मग त्या पोराला त्याच्या आईला बसेल अशा मापाचं एक पोलकं त्या ठिकाणी सापडलं. त्यानं ते पोलकं हातामध्ये उचललं आणि पळत गेला आणि पळत जाऊन त्या ठिकाणी आईला सांगितलं की आई हे बघ तुला दिवाळीला घालायला पोलकं मिळालं. आई असते. आईनं ताबडतोब त्या बाळाला आपल्या छातीशी कवटाळलं, त्याचे पापे घेतले, त्याचे मुके घेतले. दोन्ही डोळ्यामधून तिचे अश्रू येत होते. अरे परिस्थिती जरी वाईट असेल ना तरी सुद्धा जे प्रेम असतं, जी माया असते ना, ती माया प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत असते. आणि मग अशा आपल्या टाकून देणाऱ्या गोष्टींमधून जर समजा समाजामध्ये एखाद्या घटकाचं कल्याण होत असेल तर तो सुद्धा परोपकार आपण केला पाहिजे. अजून एक परोपकार सांगतो आणि सेवेला मी पूर्ण विराम देतो. एका गावामध्ये एक 80 वर्षाचा म्हातारा होता आणि 80 वर्षाचा म्हातारा एक झाड लावण्याचं काम करत होता. झाड लावत होता बाबा तो अक्रोडाचं. माझ्याकडे वेळ कमी आहे. अक्रोडाचं झाड तो लावत होता. अक्रोडाचं झाड म्हणजे काय, जसं काजू बदाम असतं ना तसं अक्रोड असतो. आणि त्या अक्रोडाच्या झाडाचं वैशिष्ट्य असतं त्याला 100 वर्षानंतर फळ येतं. आणि लावत असणाऱ्याचं वय किती होतं, 80 वर्ष. राजा त्या ठिकाणून चालला होता आणि त्यानं सांगितलं की बाबा तुझं वय तरी बघ, तुझं वय 80 वर्ष, तू झाड कोणतं लावतो आहे? अरे अक्रोडाचं. आणि मग मला सांग त्या अक्रोडाच्या झाडाला फळं येतील हे तरी तुला माहीत आहे का? कारण तुझं आज वय 80 वर्ष आहे. त्याने सांगितलं की राजेसाहेब थांबा, मी आज ज्या झाडाचे अक्रोड खातो ना म्हणे ते माझ्या आज्यानं लावलं होतं आणि माझ्या आज्यानं ते झाड लावलं म्हणून त्याच्या उपकाराची फळं मी आज काय करतोय, अक्रोड खातोय. मी जे आज या ठिकाणी झाड लावतो ना ते कोणासाठी लावतोय, माझ्या नातवासाठी लावतो आहे. त्या राजानं खिशामध्ये हात घातला, 100 मोहरा काढल्या आणि त्या बाबाच्या हातामध्ये दिला. घोड्यावर बसला आणि राजानं पुढे लगाम खेचला. घोडा पुढे जायला लागला. बाबा हसला. राजानं लगाम ओढला. राजानं मागं वळून बघितलं की बाबा तुम्ही का हसला? त्यावेळेस त्याने सांगितलं की अरे मी झाड लावलं, त्या झाडाला कधी फळ येईल मला माहित नाही, पण लावता क्षणीच मला 100 मोहरांचं फळ मिळालं. हे का कमी झालं का? याला म्हणता परोपकाराचं फळ. दृष्टांत संपला, मला पुढे लांबवायचं नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट जर प्रामाणिकपणे जर केली ना त्या उपकाराचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. तरुण वर्ग तसा संख्येनं खूप कमी आहे, पण तरुण वर्गांसाठी सुद्धा एक पंचसूत्री जी पाठीमागे आहे त्यांच्यासाठी सांगतो. तरुण वर्गाने काय करा, मंदिर या ठिकाणी उभं राहिलं, मंदिराच्या शेजारी एखादी व्यायामशाळा आणि वाचनालय कसं उभं राहील हे बघा. जर समजा तुम्ही दैवी अधिष्ठान तुमचं जर पक्क झालं तर तुमचं भौतिक अधिष्ठान पक्क करण्यासाठी व्यायामशाळेसारखी आणि एखाद्या वाचनालयाची सुद्धा गरज आहे, ज्याच्यामधनं ह्या तरुण पिढीमध्ये चांगल्या पद्धतीचं शरीर सौष्ठव येईल. तरुणांना एक विनंती आहे माझी की तुम्ही पहिल्यांदा शरीर बनवा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. तरुणांसाठी दुसरी एक सूचना आहे की तरुणांनी काय करा, जी संपत्ती आहे ना ती संपत्ती कमवा, पण ती मोजकीच कमवा. जेवढी आवश्यक आहे तेवढीच कमवा. जास्त संपत्ती कमवू नका. जी कमवायची असेल ती नीतिनियमानं आणि व्यवहाराला धरून कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, या न्यायानं तरुणांनी ती संपत्ती त्या ठिकाणी कमवा. तिसरं तरुणांसाठी आहे की त्यांनी जे त्यांच्या पोटी जी संतती येणार आहे ना ती संस्कारित संतती कशी जन्माला येईल यासाठी घरामध्ये संस्काराची पेरणी करा. चौथ्या पद्धतीचा तरुणांसाठी संदेश तो असा आहे की त्यांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचा उपवास करा आणि वारकरी संप्रदायाची कास धरा. आणि 5वं तत्व त्यांच्यासाठी आहे की त्यांनी आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, देऊ
या संतांची पैठण, या संतांची काय करा, वारी करा. जेव्हा तुम्ही असं जीवन जगाल ना, तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. स्वैराचार माजलेला आहे, बोकळलेला आहे, तिकडे लक्ष देऊ नका. निदान आपल्या घरच्यांनी, बुजुर्गांनी काय केलं याची जाण ठेवा. बुजुर्गांप्रती आपली कणव या ठिकाणी व्यक्त करा. आणि अजून एक सांगू जाता जाता सगळ्यांना, काही पण खाऊ नका. मांसाहार हा आपला आहार नाहीये. मांस करिता हौस जोडी, जोडोनी वैरी ठेवीला. हौस जर तुमची हौस पुरवत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वैरी जोडताय, हे ध्यानात घ्या. मांसाहार आपला आहार नाहीये. मांसाहार करू नका. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ पण नका. नाहीतर पाऊले चालती करू नका. वाईट पिऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. परश्री माते समान माना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहे सांगायचं ठरलं तर खूप जातं, पण जर त्यांचे वारसदार आपण जर म्हणत असू, त्यांच्या नावाच्या जय जयकाराने जर आपली छाती जर फुगत असेल, तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा तो गुण आपण घेतला पाहिजे. परस्त्रीकडे आई समान बघितलं पाहिजे. मला नाही वाटत जग तुमच्याकडे वाकड्या नजरेनं बघू शकेल. आणि हे सगळं करत असताना घरामध्ये संस्काराची पेरणी करा. गळ्यात पवित्र तुळशी